हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत. आपलं प्रकरण 3 सुरू झालं आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे श्रीकृष्णांना सतत आणि सर्वत्र पाहणे. आपला याचा पहिला भाग वाचून झाला आहे. आता आपण वाचायला सुरुवात करतो आहेत पुढे. तर त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर गेल्या वेळी प्रभुपाद आपल्याला शिकवत होते की भगवान श्रीकृष्णांना जर आपल्याला सतत आणि सर्वत्र पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ईशावास्यम इदम सर्वम हे जे तत्व आहे, हा श्री ईशोपनिषद ग्रंथाचा जो पहिला मंत्र आहे त्यानुसार वागलं पाहिजे. तर त्या मंत्रामध्ये हेच शिकवलं होतं की सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या भगवंतांची निर्मिती आहेत. भगवंत त्याचे स्वामी आहेत. भगवंत सगळ्याचे निर्माते पण आहेत, नियंत्रक पण आहेत आणि प्रत्येकासाठी भगवंतानी वेगळा वाटा ठेवला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःसाठी दिलं आहे तेच घ्यावं आणि इतर कोणाच्या वस्तूवर आपला अधिकार गाजवू नये. म्हणजेच हे सगळं शिकवताना प्रभुपादांना हेच सांगायचं आहे की जी भोगी वृत्ती आहे ती जेव्हा आपली नष्ट होईल तेव्हाच आपण ईशावास्यम हे जे तत्व आहे त्यानुसार जीवन जगायला शिकू. तर आता पुढचं वाचूया. ईशावास्य सर्वच श्रीकृष्णांचे आहे. ही भावना केवळ व्यक्तिशः न जाणता राष्ट्र स्तरावर आणि जागतिक स्तरावर जाणावी, तेव्हाच कोठे शांतता प्रस्थापित होईल. हे जे ईशावास्य आहे, जसं मला दिलं आहे तेवढंच मी घ्यावं. तर यामध्ये कसं आहे की आपण खेड्यांमध्ये वगैरे अशा अनेक बातम्या ऐकतो खेड्यांमधल्या. त्यामध्ये कसं आहे, शेतकरी आहेत, प्रत्येक शेतकऱ्याकडे थोडी थोडी जमीन आहे, तो शेती करतो आहे. परंतु त्या गावातला जो सावकार आहे तो लोभी वृत्तीची आहे, त्याची स्वार्थी वृत्ती आहे. त्यामुळे तो शेतकऱ्यांना फसवतो. त्यांची जमीन आहे ती त्यांच्याकडून घेतो, आधी कर्ज देतो आणि कर्जाच्या नावाखाली त्याची जमीन घेऊन टाकतो. तर अशा रीतीने हे जे लोभी वृत्तीने दुसऱ्याचं धन घेणं किंवा दुसऱ्याची जमीन असं स्वतः प्राप्त करणं, ही जी भोगी वृत्ती आहे ती आपल्यात नसावी, हे समजवणारा हा ईशावास्यम मंत्र आहे. तर ही जी भावना आहे की प्रत्येकासाठी वेगळा वाटा ठेवला आहे, हे जगात जर व्यक्तिशः प्रत्येकाने जाणलं, प्रत्येक राष्ट्रातील लोकांनी जाणलं, पूर्ण जगातील लोकांनी जाणलं, तर मग जगामध्ये कोणीच कोणाचं दुसऱ्याची वस्तू हडप करण्याची, चोरून घेण्याची, त्याच्यावर आपला अधिकार दाखवण्याची वृत्ती ठेवणार नाही आणि मग सगळे अतिशय शांततेने राहू शकतील. अनेकदा आपण स्वतःला परोपकारवादी समजतो आणि सर्व देश बांधवांप्रती, कुटुंबाप्रती आणि सर्वांप्रती मित्रभाव स्थापन करण्यासाठी झटतो. परंतु हे सर्व चुकीच्या धारणेवर आहे. आपण साधारणपणे मनुष्य काय आहे, सर्वसाधारण जर आपण बघितलं तर प्रत्येक जण शारीरिक स्तरावर आहे. त्यामुळे त्याला काय वाटतं की हा माझा देश आहे, या देशातील सगळे बांधव माझे आहेत, हे कुटुंब माझं आहे, हे मित्र माझे आहेत आणि ह्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. तर हा जो आहे तो शारीरिक स्तरावरचा विचार आहे. असा विचार करताना तो दुसऱ्या देशातील लोक किंवा दुसरे लोक यांच्याप्रती तोच स्वतःच्या कुटुंबाप्रतीचा समभाव, मैत्रीभाव, प्रेमभाव ठेवत नाहीये. ह्याच्यामध्ये तो भेद करतो आहे. म्हणजे शारीरिक स्तरावर असताना मनुष्य आहे तो माझं ते आहे, जे आहे त्याच्यावर मी प्रेम करणार, पण जे दुसऱ्यांचं आहे ते म्हणजे त्याच्यासाठी तो भेदभाव करतो. स्वतःच्या लोकांवर तो
त्यांच्या सुखासाठी धडपडतो आणि त्याला वाटतं की मी हे परोपकार करत आहे. पण प्रभुपाद म्हणतायत की जसं आपण भगवद्गीतेच्या आधी म्हणजे भगवद्गीतेचं एक शांती सूत्र म्हणून गेल्या जे वाचलं होतं, हा 3रं प्रकरण आहे, त्याच्या पहिल्या भागामध्ये वाचलं होतं की भगवद्गीतेत 5.29 मध्ये शांती सूत्र सांगतायत. भोक्तारम यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरम सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतीम पृच्छति. तर असा जो मनुष्य आहे तो जाणतो की भगवंत सर्व यज्ञांचे तपस्यांचे भोक्ता आहेत. सर्व ग्रहलोक आहेत त्याचे भगवंत कसे आहेत, नियंत्रक आहेत. आणि सुहृद भगवंत सगळ्यांचे हितकर्ता आहेत, मित्र आहेत. हे सगळं जेव्हा एखादा माणूस जाणतो तेव्हा काय आहे, शांतीम पृच्छति, त्याला शांती प्राप्त होते. तर हे या श्लोकामध्ये भगवंतांना सुहृद हितचिंतक म्हटलं आहे. त्याविषयी प्रभुपाद आता आपल्याला सांगतात. श्रीकृष्ण खरे मित्र आहेत. कुटुंब, राष्ट्र आणि ब्रह्मांडाच्या हितासाठी आपण सर्वजण त्यांच्यासाठी कार्य करू. सर्वांना कृष्ण भावना भावित बनवू. तर जसे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे की जीव आपल्याला, अर्जुनाला जेव्हा मार्गदर्शन करतायत भगवंत, तर त्याच्या मागे धारणा हीच आहे, हेतू हाच आहे, संपूर्ण मानव जातीला भगवंत हे भगवद्गीतेचं मार्गदर्शन करत आहेत. त्यामध्ये भगवंत म्हणतायत की सगळे आपण जीव आहोत, म्हणजे तुम्ही जे आहात ते काय आहात, शारीरिक स्तरावर राहू नका. तुम्ही जाणा की आपण जीवात्मा आहोत. आणि जेव्हा हा जो जीव आहे तो स्वतःची स्थिती जाणतो, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, त्यावेळी तो जाणतो की या जगतातले सगळे जे जीव आहेत ते कोण आहेत, सगळे भगवंतांचेच अंश आहेत, माझे सगळे कुटुंबीय आहेत. आणि त्यामुळे ह्या जगतातल्या अख्ख्या ब्रह्मांडातील सगळे जे जीव आहेत त्यांच्या सगळ्यांच्या हितार्थ हा जो जीव आहे तो विचार करायला लागतो. कारण जीव आहे तो आध्यात्मिक ज्ञान घेतो तेव्हा त्याला समजतं मी भगवंतांचा अंश आहे, आणि जेव्हा मी भगवंतांची सेवा करेन, भगवंतांशी जोडला जाईन, तेव्हाच मला खरं समाधान आणि सुख प्राप्त होणार आहे. तर अशी जेव्हा भावना आत्मास्तरावर हा जो जेव्हा जीव येईल तेव्हाच तो सगळ्यांच्या कल्याणासाठी कार्य करू शकेल. एक संस्कृत वाक्य आहे, वसुधैव कुटुंबकम. सगळे जे जीव आहेत, सर्व प्राणी मात्र आहेत या भूमंडलावर, ते सगळे कोण आहेत, म्हणजे माझे कुटुंबीय आहेत. आणि अशा तऱ्हेने आपण प्रत्येक जीव आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहे असं मानल्यावर मग भेदभाव येत नाही, आणि मग आपण त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या हितासाठी कार्य करू शकतो. ज्यात आपण जाणतो की भगवंतांचे आपण सगळे अंश आहोत, तर आपण सगळ्यांनी मिळून भगवंतांची सेवा केली पाहिजे. पुढे प्रभुपाद सांगतायत, हे आपण सगळं जे कृष्ण सगळ्या कुटुंबासाठी किंवा सगळ्या ब्रह्मांडाच्या सगळ्या जीवांच्या हितासाठी कार्य करू. ते कसं कार्य करू शकू, जेव्हा आपण सर्वजणांना कृष्ण भावना भावित बनवू. जेव्हा सगळे जीव जाणतील की आम्ही भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांची आम्हाला सेवा करायला पाहिजे, तेव्हा सगळे कृष्ण भावना भावित होतील. आणि त्यावेळी मग या जगतामध्ये सगळं शांती, शांतता प्राप्त होईल, मैत्रीभाव येईल. लोक आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिन परिश्रम करीत आहेत. वास्तविक समस्या काय आहे हे त्यांना माहीत नाही. तर या जगतात आपण बघतो की लोक आहेत ते आपलं जे कुटुंब आहे त्याला सुख देण्यासाठी दिवस रात्र परिश्रम करत असतात, पण ज्या जीवनाच्या खऱ्या समस्या आहेत त्या त्यांना माहिती नसतात. श्रीमद भागवतम सांगते की मनुष्यामध्ये जोपर्यंत आपल्यावरील आश्रिताला जन्म मृत्यूच्या बंधनातून सोडविण्याची क्षमता विकसित होत नाही, तोपर्यंत त्याने माता पिता
किंवा गुरु होऊ नये. श्रीमद भागवतम मधला एक श्लोक प्रभुपाद इथे सांगतायत. तर तो श्लोक म्हणतो आहे की जोपर्यंत मनुष्याने आपल्यावर जो आश्रित आहे त्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून सोडवण्याची क्षमता नाहीये त्याच्यात, तर तिथपर्यंत त्याने माता पिता किंवा गुरु होऊ नये. तर माता पित्यांवर आश्रित कोण असतं? त्यांची मुलं. गुरूंवर कोण आश्रित असतो? विद्यार्थी, त्यांचा शिष्य. तर अशा तऱ्हेने भागवतमचा हा श्लोक म्हणतो आहे की त्या व्यक्तीने माता पिता होऊ नये किंवा त्या व्यक्तीने गुरु होऊ नये. कधीपर्यंत गुरु होऊ नये? जिथपर्यंत त्याच्यावर जे आश्रित लोक आहेत त्यांना तो जन्म मृत्यूच्या बंधनातून सोडवण्याचं मार्गदर्शन करत नाही तिथपर्यंत. कसं हे सगळं ते प्रभुपाद पुढे आपल्याला समजवतात. आता हा जो पिता आहे त्याचं कार्य काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे की आपल्यावर आश्रित असलेला जे आपले मुलं आहेत, मुलं मुलगी मुलगा मुलगी जे कोणी आहेत त्यांना भगवंतांविषयी ज्ञान द्यायला हवं. तर ते सगळं आता प्रभुपाद सांगतायत. पित्याने भगवत ज्ञानात पारंगत असावे. आता पित्यावर मूल अवलंबून आहे तर पित्याने भगवत ज्ञानात पारंगत असावं. मातेवर मूल अवलंबून आहे तर मातेने पण भगवत ज्ञानात पारंगत असावं. विद्यार्थी किंवा शिष्य आहे तो गुरूंवर आश्रित आहे तर गुरूंनी पण भगवत ज्ञानामध्ये पारंगत असावं. हे माता पिता गुरु ह्या सगळ्यांसाठी हे पुढे सांगितलं आहे ते लागू होत आहे. पित्याने आपल्या निरागस मुलांना, म्हणजे इथे आपण वाचू शकतो गुरुने आपल्या शिष्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडविण्याचा निश्चय केला पाहिजे. मुलांना या दुःखकारक फेऱ्यातून सोडविण्यासाठी त्यांना शिकविण्याचा निग्रह पित्याने केला पाहिजे. आता ह्या वडिलांनी आपल्यावर अवलंबून असलेल्या मुलांना काय करायला पाहिजे? सगळेजण आपण जीव आहोत ते जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये दुःख फेराया त्यात अडकलो आहोत, तर त्यातनं निघण्यासाठी बाहेर पडण्यासाठी शिकवायचं आहे असं आग्रही राहिलं पाहिजे पित्याने की माझ्या मुलाला हे आध्यात्मिक ज्ञान मला द्यायला पाहिजे. परंतु त्याआधी पित्याने या ज्ञानात पारंगत होणे आवश्यक आहे. आपण म्हणतो ना, आळ्यात नाही तर पोहरात कुठून येणार. जर विहिरीतच नाहीये तर विहिरीत टाकलेली जी दोरीने टाकलेली बालदी आहे त्यातनं बाहेर काय येणार? त्यामुळे आधी वडिलांनी हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, मातेने हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, गुरूंनी हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. जेव्हा ते सगळे आपल्या ज्ञानात पारंगत होतील, हुशार होतील, कुशल होतील, तेव्हाच ते आपल्यावर आश्रित असलेल्यांना ज्ञान देऊ शकतील. पिता जर पूर्ण कृष्ण भावनाभावित झाला तर तो केवळ आपल्या मुलांनाच नव्हे तर समाज आणि राष्ट्राचाही उद्धार करू शकेल. तर अशा तऱ्हेने हा जो पिता आहे तो स्वतः आध्यात्मिक ज्ञानात कुशल झाला, पारंगत झाला आणि कृष्ण भावनाभावित झाला, भक्ती करायला लागला. त्यांनी जाणलं मी जीव आहे, भगवंतांचा अंश आहे, मी नित्य कृष्ण दास आहे, भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. हे सगळं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. माता आहे ती स्वतः कृष्ण भावनाभावित झाली. जे आध्यात्मिक गुरु आहेत ते अतिशय सुंदररित्या त्यांनी हे ज्ञान प्राप्त केले आहेत, सुरेखरित्या ते भक्ती करता आहेत, कृष्ण भावनाभावित झाले आहेत. तर मग हे जे या जगतातले असे जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये पारंगत झालेले, कृष्ण भावनाभावित झालेले जे वरिष्ठ आहेत ते आपल्यावर आश्रित असलेल्यांना हे ज्ञान देऊ शकतात. म्हणून इथे म्हटलं आहे की हा जो पिता आहे कृष्ण भावनाभावित झाला आहे तो आपल्या मुलांनाच नव्हे तर समाज आणि राष्ट्राचाही उद्धार करू शकतो. इतरांनाही तो आपलं ज्ञान देऊ शकतो. स्वतःच बंदिस्त असल्यास दुसऱ्यांना कसे तो सोडवू शकेल? दुसऱ्यांसाठी स्वतः मुक्त होणे आवश्यक आहे. तर जर बांधले आहेत आपले हात पाय, पूर्ण आपल्याला बांधून टाकलं आहे, तर आपल्याला सोडवण्यासाठी दुसरा बांधलेला माणूस मदत करू शकणार नाही. आपल्याला मदत कोण करणार? जो मुक्त आहे, ज्याचे हातपाय बांधलेले नाहीये तो आपल्याला सोडवू
सोडवू शकतो. पुढे, भौतिकतेच्या अधीन असल्याने कोणीही मुक्त होऊ शकत नाही, परंतु भगवंतांना शरणागत झाल्याने माया काहीच करू शकत नाही. असा शरणागत जीवच मुक्तात्मा होय. तर भौतिकतेच्या अधीन असल्याने कोणीच मुक्त होऊ शकत नाही, म्हणजे या जगतामध्ये जेव्हा जीव येतो तेव्हा हे भौतिक जगत आहे, इथे भौतिक शक्ती जी आहे भगवंतांची बहिरंगा शक्ती, जिला माया शक्ती म्हणतात, तिच्या अधिपत्याखाली अधीन हा जीव होतो, म्हणजे त्याला म्हटलं जातं बद्ध जीव होतो तो. परंतु भगवंतांना शरणागत झाला जर हा जीव, तर मग त्याला माया म्हणजेच बहिरंगा शक्ती काहीही करू शकत नाही. असा शरणागत जीवच मुक्तात्मा होय. ज्यांनी भगवंतांची शरण घेतली आहे त्याला मुक्तात्मा म्हणतात. स्वतः सूर्यप्रकाशात आल्यास अंधकाराचा प्रश्नच नाही, परंतु कृत्रिम प्रकाशात आल्यास तो प्रकाश मिणमिणता असल्याने विझू शकतो. एकतर आपल्याला कळलं की अंधकारात असणं म्हणजेच काय आहे, अज्ञानात असणं, म्हणजेच शारीरिक स्तरावर राहणं, बद्ध अवस्थेत जीवन जगणं या जगतामध्ये. पण जर आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला प्रखर सूर्यप्रकाशाची गरज आहे. सूर्यप्रकाशात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला सगळं स्वच्छ दिसतं. तसं अज्ञानाच्या अंधकारातनं आपण पूर्णपणे बाहेर येतो आणि पूर्ण ज्ञान घेतो, तेव्हा आपल्याला भगवंतांविषयी सगळं ज्ञान स्पष्ट होतं. पण इथे प्रभुपाद म्हणतायत की कृत्रिम प्रकाशात आल्यास तो प्रकाश मिणमिणता असल्याने विझू शकतो. जर आपण अंधकारात आहोत आणि मी छोटीशी पणती घेतली ज्यात अगदी थोडंसं तेल आहे आणि त्याने जर मी प्रकाश केला तर तो प्रकाश कसा असणार, मिणमिणता प्रकाश असणार, अगदी कमी प्रकाश असणार. त्याने मला अंधकार माझ्या भोवतीचा पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही. आणि जसं ते माझ्या दिव्यातलं तेल संपून जाईल, इंधन संपेल, तसा तो दिवा आहे तो विझू शकेल. तर असं या जगतामध्ये आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं असेल तर ते पूर्णपणे घेतलं पाहिजे. थोडंसं ज्ञान घेतलं तर आपण अज्ञानाच्या अंधकारातनं पूर्णपणे बाहेर येऊ शकणार नाही. पुढे प्रभुपाद एक सुंदर वचन जे आहे त्याच्याबद्दल सांगता आहेत. ते वाक्य असं आहे, कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार, जहार कृष्ण तहार नाही मायार अधिकार. तर भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, सूर्य समान, सूर्याचा प्रकाश जसा असतो तसे एकदम तेजस्वी आहेत. भगवंतांबद्दलचं ज्ञान असं तेजस्वी आहे. तर जिथे कृष्ण आहेत तिथे अंधकार असणार नाही. जर भगवंतांचा आश्रय घेतला आहे तर मग माया जी आहे ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. जिथे कृष्ण आहे तेथे अंधकाराचा प्रश्नच नाही. जिथे आपण पूर्णपणे आध्यात्मिक ज्ञान भगवंतांविषयी घेतलं आहे, भगवंतांना तत्वतः जर जाणलं आहे, तर मग अंधकाराचा प्रश्नच उद्भवत नाही. याविषयी आपण जास्त चर्चा दुसरं प्रकरण वाचलं होतं त्यात केली होती. तत्वतः भगवंतांना पूर्णपणे तत्वतः यथारूप जाणणे. पुढे प्रभुपाद भगवद्गीतेचा 10.8 हा श्लोक देतात. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, मीच सर्व प्राकृत म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिवान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. तर भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात, अहम सर्वस्य प्रभू, माझ्यातनंच सगळं हे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत येतं. आणि इतिमत्व हे जाणतो जो, भजनते माम तो माझं भजन करतो. बुधा तो काय आहे, बुधा बुद्धिमान मनुष्य आहे.
तो मला जाणतो आणि माझ्या भक्तीत संलग्न होतो. या श्लोकामध्ये बुध हा शब्द योजिलेला आहे. बुध म्हणजे बुद्धिवान मनुष्य. त्याची लक्षणे कोणती? आता हा बुद्धिवान मनुष्य आहे, तर त्याची लक्षणं कोणती आहेत? ते कसं काय ओळखायचं? तर तो काय काय जाणतो बघा. तो जाणतो की भगवान श्रीकृष्ण अखिल, अखिल म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचे उगम स्थान आहेत. तो जाणतो भगवंतांमधूनच सगळं काही आलेलं आहे. आपल्या दृष्टीपथातील प्रत्येक वस्तू भगवंतांचाच विस्तार असल्याचे तो जाणतो. प्रत्येक वस्तू जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला जाणीव आहे हे सगळं भगवंतांचंच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भोगी वृत्ती राहत नाही. भौतिक जगात मैथुन जीवन सर्वात महत्वाचे आहे. स्त्री पुरुषांमधील आकर्षण हे प्रत्येक योनीमध्ये आढळते. या भौतिक जगतामध्ये सर्वात मोठं सुख काय मानलं जातं? मैथुन जीवन. तर हे जे स्त्री पुरुषांमधलं आकर्षण आहे ते आपण कुठच्याही योनीमध्ये बघितलं, प्राणी मात्र सगळे बघितले, तर त्यांमध्येही असं हे जे आकर्षण आहे ते दिसतच आहे. तर हे जे आकर्षण आहे आपण स्त्री पुरुषांमधलं बघू शकतो की जसं आहे एक स्त्री आहे, तिला आता एका पुरुषाशी विवाह करायचा आहे, तर ती त्यामध्ये तिचं इच्छा काय असते, अपेक्षा काय आहे की मी ह्याच्याशी विवाह करेन तर मला संरक्षण मिळेल, तो माझ्यावर प्रेम करेल, माझी काळजी घेईल, मला सुख देईल, मला जे हवं आहे ते देईल, अशी स्त्रीची इच्छा आहे. म्हणजे स्त्रीच्या या सगळ्या अपेक्षा आहेत. पुरुषाला विवाह करायचा आहे तेव्हा तो काय विचार करतो की ही स्त्री माझ्या कुटुंबात येईल, माझ्या कुटुंबाचं रक्षण करेल, म्हणजे माझ्या कुटुंबाचं सांभाळ करेल, माझ्या आई वडिलांची काळजी घेईल, माझ्या नातेवाईकांना बघेल, नंतर माझं घर सांभाळेल, माझा वंश वाढवेल, मला सुख देईल. अशा तऱ्हेने प्रत्येकाच्या इच्छा आहे. नातेसंबंध जोडताना कशा आहेत? अपेक्षा आहेत प्रत्येकाला. तर असे हे जे स्त्री पुरुषांमधलं जे आकर्षण आहे ते कसं आहे? मला यातनं काय सुख मिळेल ह्या नुसार आहे. तेव्हा कोणी विचारेल ही गोष्ट कोठून आली, हे जे आकर्षण आहे ती कोठून आली असं विचारेल कोणीही, तर बुद्धिमान जाणतो की याचेही उगम भगवान श्रीकृष्णच आहेत. त्यांच्या व्रजगोपींसमवेत असलेल्या संबंधामध्ये ही गोष्ट पाहावयास मिळते. तर हे जे स्त्री आणि पुरुष यांमधलं आकर्षण आहे ते या भौतिक जगतामध्ये दिसतं. त्याला काय म्हटलं जातं? कामना. कामना म्हणजे इच्छा, अपेक्षा. प्रत्येकाच्या मनात इच्छा, कामना, अपेक्षा काय आहेत? या आमच्या इच्छांची पूर्ती व्हावी, अपेक्षांची पूर्तता व्हावी, माझ्या कामभावना पूर्ण व्हाव्यात, तृप्त व्हाव्यात. तर अशी ही जी भावना आहे, हे जे ते कसं आहे? बुद्धिमान माणूस जाणतो की ह्याचा उगम पण भगवान श्रीकृष्णांमधूनच आला आहे. श्रीकृष्ण आणि गोपी यांमधला जो संबंध आहे, आध्यात्मिक जगतात हा जो संबंध आहे तो कसा आहे? दिव्य आहे, आध्यात्मिक स्तरावरचा आहे. तर आधी आपण भगवान श्रीकृष्ण आणि गोपी, व्रज गोपी म्हणजे वृंदावनातील गोपी, ह्यांच्या संबंधांबद्दल विचार करूया. तर ह्या ज्या व्रज गोपी आहेत त्या भगवंतांची सेवा करतात. जेव्हा भगवंतांसाठी माखन बनवतात, म्हणजे मक्खन बनवतात, लोणी बनवतात, भगवंतांसाठी फुलं गोळा करून हार बनवतात, भगवंतांसाठी वाद्य वाजवतात, गीत गातात. तर अशा तऱ्हेने ह्या गोपी विविधरित्या भगवंतांच्या सेवेमध्ये लागल्या आहेत. पण त्या गोपींच्या मनातली भावना काय आहे? त्यांना भगवंतांवर निस्सीम प्रेम आहे, निरपेक्ष प्रेम त्या भगवंतांवर करतात. आणि असे हे जे सगळे भक्त गोपी ज्या आहेत त्या भगवंतांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करतात. त्यांच्याशी भगवंत त्याच प्रकारे प्रेमाचं आदान प्रदान करतात. भगवंत सगळ्यांशी प्रेम करताना भगवंत निरपेक्ष भावनेने प्रेम करतात. भगवंतांना आपल्याकडून काहीच नको असतं. तर हे काय झालं? ही जी गोपी आहेत
ह्यांचा भगवान श्रीकृष्णांबरोबरचा जो संबंध आहे तो त्याला एक श्लोक दिला आहे, तो आधी वाचूया आपण. आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बोले काम, कृष्णेंद्रिय प्रीती वांछा धरे प्रेम नाम. या भौतिक जगतात आपण बघतो प्रत्येक जण आपल्या इंद्रियांच्या पूर्तीसाठी, कामना पूर्तीसाठी, सुखासाठी, आनंदासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्याला काम म्हणतात. काम म्हणजे इच्छा, कामेच्छा, काम भावना. त्याच्यामध्ये ध्येय काय की मला सुख कोणतं मिळेल. दुसरी ओळ आहे कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या. भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांना, भगवंतांना प्रीतिवांच्या, भगवंतांना आनंद देण्यासाठी जे काही कार्य केलं जातं त्याला प्रेम म्हटलं जातं. शुद्ध प्रेम. यामध्ये ह्या ज्या गोपी भगवंतांची जी सेवा करता आहेत तर त्यामध्ये ध्येय काय आहे, भगवंतांना संतुष्ट करणं, भगवंतांना आनंद देणं. तर अशी शुद्ध भावना आहे. गोपींना भगवंतांकडून काहीच नको आहे. भौतिक जगतात आपण बघतो प्रेम संबंध असतात, त्याच्यामध्ये काय आहे, प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा आहे. आणि जेव्हा जीव अपेक्षा करतो तेव्हा त्याच्या म्हटलं जातं की त्याच्या पदरामध्ये त्याला अपेक्षाभंगाचं दुःखाला सामोरं जावं लागतं. पण आध्यात्मिक जगतात हे भगवंतांच्या संतुष्टीसाठी हे प्रेम केलं जातं, किंवा आध्यात्मिक स्थितीमध्ये म्हणजेच भक्तीमध्ये राहून भगवंतांची जीव जेव्हा सेवा करतो तेव्हा त्याला भगवंतांकडून काहीच नको असतं. त्याला फक्त भगवंतांवर प्रेम करायचं असतं, म्हणून तो भगवंतांची सेवा करतो. तर आध्यात्मिक जगतातलं हे जे भक्तीतलं हे जे प्रेम आहे ते त्याचं विकृत प्रतिबिंब, आध्यात्मिक जगतातलं विकृत प्रतिबिंब म्हणजे भौतिक जगतात काम वासना होते. या जगात प्रत्येक गोष्ट भगवंतांमध्ये पूर्ण रूपात आहे, परंतु भेद हा आहे भौतिक जगतात त्याच गोष्टी विकृत परावर्तित स्वरूपात आहेत. तर आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक गोष्ट कशी आहे, परिपूर्ण शुद्ध भावनेत आहे. भगवंत जे विविध प्रकारे प्रेमाचं आदान प्रदान करत आहेत ते अतिशय शुद्ध स्तरावर आहे. भगवंतांचं आपल्या माता पित्यांशी वात्सल्य रसात भगवंत जे आदान प्रदान करतायत, जी त्यांची माता त्यांच्याशी वागते आहे. भगवंत आपल्या सखे जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर आदान प्रदान करतायत. तर असे जे सगळे भगवंतांची जे विविध नातेसंबंध आहेत, आदान प्रदान, घेणं देणं प्रेमाचं आहे, ते कसं आहे, अतिशय शुद्ध आहे, पूर्ण रूपात आहे, म्हणजे परफेक्ट आहे, बेस्ट आहे, सर्वोत्तम आहे. पण जेव्हा या भौतिक जगतात तेच आदान प्रदान आपण बघतो ते कसे असतात, विकृत होतात, कारण प्रत्येकामध्ये स्वार्थ भरलेला असतो. भगवंत या सर्व प्रवृत्ती आणि अभिव्यक्ती शुद्ध स्वरूपात, आध्यात्मिक दिव्य स्वरूपात असतात. तर भगवंतांमध्ये ह्या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत, प्रवृत्ती म्हणजे टेंडन्सी जी आहे भगवंतांची, जी प्रेम करण्याची, नंतर अभिव्यक्ती म्हणजे जी काही प्रकटीकरणं आहेत, भगवंतांचं आदान प्रदान आहे, ते कसं आहे, अतिशय शुद्ध स्वरूपाचं आहे, आध्यात्मिक आणि दिव्य स्वरूपाचं आहे. हे सत्य पूर्णत्वाने जाणणारा मनुष्य भगवंतांचा शुद्ध भक्त होतो. तर हे जे सगळं भगवंतांविषयीचं जाणणं आहे, भगवंत कशा प्रीतीने आदान प्रदान करतात, भगवंतांचं कसं उच्च स्थान आहे, हे सगळं भगवंतांविषयी नीटपणे जाणणं तत्वतः, ह्याला असं जेव्हा सत्य हे भगवंतांविषयी जाणतो तो मनुष्य भगवंतांचा शुद्ध भक्त होतो. पुढे प्रभुपाद आपल्याला 2 श्लोक देत आहेत भगवद्गीतेतला 9.13 आणि 9.14, ते वाचूया. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूत आदिम अव्ययम. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, हे पार्थ, महात्मा नसतू, महात्मा जन जे आहेत त्यांच्याबद्दल भगवंत त्यांना सांगता आहेत. दैवीं प्रकृतीम आश्रिता, हे जे माझे
भक्त आहेत. कसे आहेत ते? महात्मे जन आहेत. त्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय घेतला आहे. भगवंतांची दैवी प्रकृती म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्ती. त्यांनी अंतरंगा शक्तीचा महात्म्यांनी आश्रय घेतला आहे. काय करतात हे महात्मे जन? भजंती, भजन करतात, भक्ती करतात. कशी? अनन्य भावाने, म्हणजे नाही अन्य, केवळ भगवान श्रीकृष्णांची मनपूर्वक भक्ती करतात. आणि असे जे महात्मे आहेत ते ज्ञात्वा, जाणतात. काय जाणतात? भगवंतांना भूत आदि अव्ययम, म्हणजे ते जाणतात की हे जे सगळं सृष्टी आहे त्याचे मूळ कोण आहेत? भगवंत आहेत. अव्ययम, भगवंत कसे आहेत? अविनाशी आहेत. हे पार्थ मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात. का? कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. पुढचा श्लोक. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्त उपासते. तर अशा तऱ्हेने हे महात्मे जन आहेत ज्यांनी अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतला आहे, ते भक्ती करत आहेत. तर त्या भक्तीमध्ये ते काय करतात? सततम कीर्तयंत, सतत कीर्तन करतात ते भगवंतांचं. कीर्तन करणं म्हणजे भगवंतांविषयी बोलणं, भगवंतांचं जप करणं. कीर्तन, कीर्ती, यश. कीर्ती म्हणजे यश, कीर्तन करणं म्हणजे यशोगान करणं. भगवंतांचं कीर्तन करतात. आणि यतंतश्च दृढव्रता, यतंत प्रयत्न करतात. कशा रीतीने? दृढपणे प्रयत्न करतात, भक्तीचा प्रयत्न करतात. आणि नमस्यन्तश्च मां भक्त्या, भगवंतांचे भक्त आहेत ते भगवंतांना नमन करतात. नमन म्हणजे वंदन करतात. आणि नित्ययुक्त उपासते, भक्ती भावनेने नित्य, रोज, नियमितपणे, खंड न करता भगवंतांची उपासना करतात. तर असा हा जो महात्मा आहे तो कोण? असं प्रभुपाद पुढे विचारतात आपल्याला. हा महात्मा कोण आहे? ज्यांनी दैवी शक्तीचा आश्रय घेतला आहे. दैवी शक्ती म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्ती. तो महात्मा होय. सध्या, आता हे तर आपल्याला कळलं, पण सध्या काय परिस्थिती आहे? आपण या भौतिक जगतात आहोत आणि सध्या आपण श्रीकृष्णांची जी निम्न शक्ती आहे, निम्न शक्तीला काय म्हटलं जातं? माया शक्ती, बहिरंगा शक्ती असं म्हटलं जातं. त्या निम्न शक्तीच्या अधीन आहोत, मायेच्या प्रभावाखाली आहोत आपण. जीव हा तटस्था शक्तीमध्ये येतो. तर एक तर आपण जाणलं पाहिजे की ही जी बहिरंगा शक्ती आहे तिला माया म्हटलं जातं. ती या भौतिक जगतात कार्य करते. नंतर जीव आहे तो तटस्थ शक्ती आहे. जसं समुद्राचा तट, किनाऱ्यावर जीव आहे. तर हा जो तटावरचा मनुष्य असतो तो एकतर समुद्राकडे जाऊ शकतो, पाण्याकडे, किंवा तो तटावरून पाण्यापासून दूर वाळूत बाहेर जाऊ शकतो. तर अशा तऱ्हेने काय आहे, हा जो तटावरचा आहे त्याला म्हटलं जातं तटस्थ शक्ती, जे जीव आहेत. एका बाजूला आहे बहिरंगा शक्ती, या भौतिक जगतातील माया शक्ती. आणि ह्या जीवाच्या दुसऱ्या बाजूला कोण आहे? भगवंतांची अंतरंगा शक्ती, जी दैवी प्रकृती आहे ती. तर हा जो जीव आहे तो केव्हाही दोन्ही शक्तींच्या अधीन होऊ शकतो. त्याला चॉईस आहे, त्याला निवड करण्याचा अधिकार आहे, त्याला स्वातंत्र्य आहे की तो एकतर अंतरंगा शक्तीच्या अधीन होईल किंवा बहिरंगा शक्तीच्या अधीन होऊ शकतो. तर हे कसं स्वातंत्र्य आहे त्याबद्दल प्रभुपाद पुढे समजवतात. भगवान स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत आणि भगवंतांचे अंश असल्याने आपल्यामध्येही तोच गुण आहे. आपण पण भगवंतांसारखेच स्वतंत्र आहोत. आपल्यालाही अंशिक स्वतंत्रता आहे. त्यामुळे आपण कुठे जायचं? मायेचा आश्रय घ्यायचा की भगवंतांची अंतरंग शक्तीचा आश्रय घ्यायचा? हे आपण निवड करू शकतो. आपण आपली निवड करू शकतो. तेव्हा कोणत्या शक्तीच्या अधीन आपल्याला राहायचे आहे ही आपली निवड आहे. चॉईस इज अवर्स. दैवी प्रकृतीच्या ज्ञानामुळे आपल्याला निम्न प्रकृतीच्या अधीन राहण्याविना दुसरा उपाय नाही.
पण काय झालं आहे सध्याच्या परिस्थितीत, या भौतिक जगतात आपल्याला दैवी प्रकृती जी आहे, भगवंतांची अंतरंगा शक्ती आहे, तिच्याबद्दल ज्ञानच नाहीये. त्यामुळे भगवंतांची जी निम्न प्रकृती आहे, माया शक्ती आहे, बहिरंगा शक्ती आहे, तिच्याच आपण अधीन राहतो. काही तत्वज्ञानांच्या मते, तत्वज्ञानी म्हणजे फिलॉसॉफर, ते काय विचार करतात की या जगतात अन्य दुसरे कोणतेच, या जगताहून अन्य कोणते दुसरे जगत नाही. ते म्हणतात फक्त हेच आपलं जगत जे आहे तेच जगत अस्तित्वात आहे, बाकी कोणतंच जग नाहीये. त्यामुळे ते म्हणतात की या जगतामध्ये सर्व काही आपल्याला संपवायचं आहे आणि शून्य अवस्था प्राप्त करायची आहे. तर ह्या तत्वज्ञानांना आध्यात्मिक ज्ञान पूर्ण झालेलं नाही, अगदी थोडंसं ज्ञान आहे, त्यामुळे ते असे स्टेटमेंट्स, अशी वाक्य सांगतात. पुढे प्रभुपाद म्हणतात, आपण जीवात्मे असल्याने शून्य होऊ शकत नाही. केवळ देहांतराने आपण शून्य होत नाही. आपण हे खरं आत्म्याविषयी ज्ञान जाणलं पाहिजे, जे भगवद्गीतेत दिले आहे. तर आपण जीवात्मे आहोत, आपण शाश्वत राहणारे आहोत. तर त्यामुळे आपण असं कधी मेल्यावर, देहांतरण म्हणजे मृत्यू झाला तर काय शून्य होऊन जाणार नाही, सगळं काही संपुष्टात येणार नाही, आत्मा नष्ट होणार आहे असं नाहीये. या जगातील संसर्गापासून मुक्त होण्यापूर्वी आपले मूळ स्थान आणि ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. कुठे जावयाचे आहे हे आपल्याला माहीतच नसल्यामुळे आपण म्हणू, आम्हाला दैवी आणि निम्न प्रकृती इत्यादी काहीच माहीत नाही. आम्हाला केवळ याच जगाचे ज्ञान असल्याने आम्ही येथेच राहू आणि सडून जाऊ. तर अशा रीतीने आपण या भौतिक जगतात आहोत, या संसर्गात आहोत. तर इथून बाहेर पडायचं आहे, म्हणजे आपलं जेव्हा मृत्यू होणार आहे त्याच्या आधी आपण ज्ञान घेतलं पाहिजे की माझं मूळ स्थान कुठचं आहे, मला कुठे जायचं आहे. तर असं जेव्हा आपल्याला माहिती पडेल तरच आपण पुढे आपली प्रगती होईल. पण जर माहितीच नाहीये तर काय होणार, आपण याच जगतात अडकून पडू. भगवद्गीता आपल्याला दैवी आणि निम्न स्तराच्या प्रकृतीचे ज्ञान देते. भगवद्गीता ही मनुष्यासाठी मॅन्युअल, गाईड, मार्गदर्शिका आहे. त्यामुळे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण दैवी प्रकृती कोणती, निम्न स्तरावरची प्रकृती काय, हे सगळ्याचं ज्ञान आपल्याला करून देत आहेत. श्रीकृष्णांनी दिलेले ज्ञान शाश्वत असून त्यामध्ये कोणताही विकार उद्भवत नाही. भगवान श्रीकृष्णांनी जरी 5000 वर्षापूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान दिलेलं आहे, तरी त्या ज्ञानामध्ये आता 5000 वर्ष झाले तर जुनं झालं असं काही नाहीये. ते कालातीत आहे, सर्व काळासाठी लागू होणारं आहे. त्यामुळे त्याच्यात द्विकार, कोणताही दोष उद्भवत नाहीये. आपली सद्य परिस्थिती आणि अर्जुनाचा व्यवसाय काय होता या गोष्टी निरर्थक आहेत. आपल्याला केवळ भावनेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. असं म्हणजे अरे अर्जुन तर क्षत्रिय होता, तो राजा होता, आम्ही तर सामान्य जन आहोत, असा विचार करायची काही गोष्ट नाहीये. भक्ती करणं किंवा हे जे आध्यात्मिक ज्ञान घेणं जे आहे त्यामध्ये काय शिकवलं जातं, जी आपली भावना आहे त्यात फक्त बदल घडवून आणायचा आहे. भावना काय आहे, आपण आधीच शिकलो आहोत की मनाचे 3 कार्य आहेत, थिंकिंग, फिलिंग, विलिंग. मन विचार करतं, थिंकिंग स्मरण करतं, चिंतन करतं. फिलिंग म्हणजे मनाला भावना आहे, इच्छा असते, जसं म्हणतात ना काम भावना. तर अशी ही काय मनाला भावना आहे, माझ्या भावना दुखावल्या गेल्या असं वगैरे बोललं जातं. थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. विलिंग म्हणजे काहीतरी मला हवं आहे अशी मन इच्छा करतं. तर ही जी भावना आहे त्यामध्ये आपल्याला फक्त परिवर्तन करायचं आहे, एवढाच बदल आहे. सध्या खोट्या स्वार्थाने आपली भावना मार्गदर्शित आहे. तर सध्या कसं आहे, आपला स्वार्थ, आपण शारीरिक स्तरावर आहेत, त्यामुळे आपली भावना कशी आहे, खोटा स्वार्थ आहे. खोटा स्वार्थ म्हणजे मला वाटतं माझ्या शरीराला सुख मिळालं म्हणजे मी सुखी. तर अशा तऱ्हेने माझी भावना काम भावना आहे.
आपल्याला खरा स्वार्थ काय आहे हेच माहीत नाही. आपल्याला आत्म्याचा स्वार्थ माहीत नसून इंद्रियांचा स्वार्थ माहीत आहे. तर खरा स्वार्थ आपण शारीरिक स्तरावर असल्यामुळे आपल्याला आत्म्याचा स्वार्थ काय आहे हे आपण जाणतच नाही आहोत. आणि त्यामुळे काय होतं, हे जे शरीर स्तरावर राहून आपली जी इंद्रिय आहेत त्यांच्याच संतुष्टीसाठी आपण कार्य करत राहतो. प्रत्येक कृती इंद्रियांच्या संतुष्टीसाठीच होत आहे आणि याच भावनेत परिवर्तन घडून येणे आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेने शारीरिक स्तरातनं बाहेर येऊन आपण आध्यात्मिक ज्ञान घेऊन आत्मास्तरावर जेव्हा येतो तेव्हा आपण जाणतो की माझी भावना कुठची पाहिजे, काम भावनेतनं बदल झाला पाहिजे, परिवर्तन, त्याच्यात बदलाव झाला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, काम भावनाच्या जागी मला कृष्ण भावना भावित व्हायला पाहिजे. माझे जे मनातलं जे चिंतन आहे, स्मरण आहे, विचार आहेत, इच्छा आहेत, भावना आहेत, त्या सगळ्या कृष्णांच्या संबंधित असायला हव्यात. याच स्थानी आपण खरा स्वार्थ कृष्ण भावना अमृत मनात बिंबवणे आवश्यक आहे. तर असं जी भावनेत परिवर्तन आणणं आहे म्हणजे काय, तर आपला तोच खरा स्वार्थ आहे, आत्मा आहोत आपण. आणि आपल्याला कृष्ण भावना आणायची आहे. कृष्ण भावनेचं अमृत आपल्याला चाखायचं असेल, भक्ती करायची असेल तर आपलं मन जो आहे, आपली जी मनोवृत्ती आहे ती आपल्याला चांगली करायला पाहिजे, भगवंतांकडे आपल्याला वळलं पाहिजे. तर आपण आता विराम देऊया. पुढच्या वेळी आपण जाणून घेऊ पुढच्या भागात की कृष्ण भावना भावित कसं व्हायचं ते. तर श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.